सध्या ज्या खोलीत बसून ही चर्चा ऐकली जात आहे त्या खोलीत आत्ता या क्षणी एक अदृश्य जाळं सतत हवेत फिरत आहे. हो, अगदी आपल्या आजूबाजूला. हो, आणि म्हणजे आपण आजवर असाच विचार करत आलो आहोत की हे जाळं फक्त आपले मोबाईल, लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्ही इंटरनेटशी जोडण्याचं काम करतं. बरोबर. पण इथेच खरी गंमत आहे. कोपऱ्यात ठेवलेला तो साधासा इंटरनेट राउटर फक्त डेटा पुरवत नाहीये, तर तो खऱ्या अर्थाने आपल्याला पाहतोय. बापरे, हे ऐकायलाच किती गूढ वाटतंय ना. हो ना. आज आपण ज्या साहित्याचं विश्लेषण करत आहोत या सखोल चर्चेत, त्यातून एक अत्यंत धक्कादायक पण रंजक माहिती समोर आली आहे. आपलं उद्दिष्ट हे समजून घेणं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AIच्या मदतीने हे वायफाय नावाचं माध्यम आता माणसांची ओळख कशी पटवू शकतं. नक्कीच. आणि इथली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे मानवी जीवन आणि तंत्रज्ञान यांच्यात वेगाने बदलत चाललेलं आहे समीकरण. हो. म्हणजे आजवर आपण तंत्रज्ञानाकडे एक असं साधन म्हणून पाहत आलो ज्याचा आपण वापर करतो. आपल्याला गरज पडली की आपण स्क्रीन ऑन करतो, काहीतरी सर्च करतो. बरोबर. आपण त्याला नियंत्रित करतो असा आपला समज असतो. अगदी. पण आता हे तंत्रज्ञान आपल्याला समजून घेण्याच्या, आपल्या हालचाली टिपण्याच्या पातळीवर पोचलंय. आपण ज्या वायफाय सिग्नल्सला केवळ एक साधी सोय मानतो, त्या साध्या वाटणाऱ्या सिग्नल्समध्ये माणसांची अचूक ओळख पटवण्याची किती प्रचंड क्षमता दडलेली आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे हा केवळ एका मशीनचा अपग्रेड नाहीये, तर हा एक मोठा बदल आहे. हो, हा एक संपूर्ण दृष्टिकोनातील बदल आहे. मी जेव्हा याबद्दल पहिल्यांदा वाचत होते तेव्हा मी खरोखर थक्क झाले. मी तर म्हणतो की हे एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखं वाटतंय. अगदी. म्हणजे वायफायमुळे इंटरनेट चालतं, आपण वेब सिरीज बघतो, मेसेजेस पाठवतो, हे अगदी स्पष्ट आहे. पण हे सिग्नल्स प्रत्यक्षात आपल्या संपर्कात आल्यावर कसे वागतात या शास्त्रीय प्रक्रियेकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. तिथेच तर सगळं विज्ञान दडलंय. चला तर मग हे समजून घेऊया. आपण सर्वांनीच शाळेत वटवाघळांबद्दल शिकलो आहे. वटवाघळे जशी आवाजाच्या लहरींचा वापर करून अंधारात दिशा शोधतात, ज्याला आपण इकोलोकेशन म्हणतो. अगदी बरोबर, इकोलोकेशन. तर अगदी तसाच आपला घरातील इंटरनेट राउटर आता अदृश्य लहरी माणसांवर आढळून त्यांची ओळख पटवत आहे. पण मला एक सांगा, हे प्रत्यक्ष भौतिकशास्त्र किंवा फिजिक्सच्या पातळीवर कसं घडतं? हे वटवाघळांचं साधर्म्य अगदी चपखल आहे. जेव्हा आपण वायफाय राउटरचा विचार करतो तेव्हा तो सतत हवेत रेडिओ लहरी प्रसारित करत असतो. हां. हे सिग्नल्स हवेत प्रवास करतात आणि खोलीत असलेल्या कोणत्याही अडथळ्यावर आढळतात. म्हणजे भिंती, फर्निचर आणि अर्थातच माणसं. अच्छा. आता इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मानवी शरीर हे मुख्यतः पाण्याने बनलेलं असतं. साधारण 60 ते 70% पाणी. हो, हे आपण विज्ञानात शिकलोय. बरोबर. आणि रेडिओ लहरी या पाण्याच्या संपर्कात आल्यावर विशिष्ट प्रकारे वागतात. त्या लहरी मानवी शरीरातून थेट आरपार जाऊ शकत नाहीत. म्हणजे त्या भिंतीतून जाऊ शकतात, पण माणसाच्या शरीरातून नाही. अगदी. त्या शरीरावर आदळून काही प्रमाणात शोषल्या जातात आणि मोठ्या प्रमाणावर परत परावर्तित होतात, म्हणजे रिफ्लेक्ट होतात. म्हणजे जर आपण याचं एक चित्र डोळ्यासमोर उभं करायचं ठरवलं, तर शांत तळ्यात मूठभर खडे टाकल्यावर जशी पाण्याचे तरंग उठतात आणि ते तरंग एखाद्या मोठ्या दगडावर आदळून पुन्हा मागे फिरतात, अगदी तसंच काहीसं हे आहे का? हो, अगदी तसंच. पण ते मागे फिरणारे तरंग तर खूपच विस्कळीत आणि गोंधळलेले असतात ना? अगदी अचूक पकडलत तुम्ही. तळ्यातल्या तरंगांचं उदाहरण या प्रक्रियेला अगदी योग्य प्रकारे स्पष्ट करतं. वायफाय सिग्नल्स जेव्हा माणसावर आदळून परत येतात तेव्हा ते अत्यंत विस्कळीत आणि गुंतागुंतीचे असतात. पण या गोंधळातच एक विशिष्ट पॅटर्न किंवा आकृतिबंध दडलेला असतो. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक रचना, तिची उंची, शरीराची ठेवण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिची चालण्याची पद्धत वेगळी असते. ज्याला आपण इंग्रजीत गेट म्हणतो, बरोबर? हो, गेट. कुणी वेगाने चालतं, कुणी थोडे पाय ओढत चालतं, कुणाची पावलं टाकण्याची पद्धत वेगळी असते. या प्रत्येक सूक्ष्म हालचालीमुळे त्या अदृश्य लहरींच्या परावर्तनात सतत बदल होत असतो. अरे बापरे. आणि हा बदल प्रत्येक माणसासाठी त्याच्या बोटांच्या ठसांसारखा युनिक असतो. हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. पण एक मिनिट, इथे मला थोडी शंका येतेय. काय? प्रत्यक्ष व्यवहारात कोणतंही घर हे काही एखादी रिकामी आणि शांत प्रयोगशाळा नसते. घरात खूप गोंधळ असतो. हे तर आहे.
तिथे पाळीव प्राणी असू शकतात जे सतत इकडे तिकडे पळत असतात. छतावरचा पंखा वेगाने फिरत असतो. खिडकीचा पडदा वाऱ्याने हलत असतो. बरोबर. शेजाऱ्यांच्या वायफायचे सिग्नल्सही आपल्या घरात येत असतात. मग या सगळ्या गोंधळातून, त्या तळ्यातल्या विस्कळीत तरंगांमधून हीच ती विशिष्ट व्यक्ती आहे हे राउटर कसं काय ओळखू शकतं? नुसतं राउटर हे सगळं करू शकतं यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण वाटतं मला. आणि तुमचा हा संशय अगदी रास्त आहे, कारण केवळ राउटर स्वतःहून हे अजिबात करू शकत नाही. अच्छा, म्हणजे अजून काहीतरी आहे यात. हो ना. वायफाय सिग्नल्स आणि त्यांचे परावर्तन हा केवळ एक कच्चा डेटा आहे. तो खरोखरच एक गोंधळ आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI ची भूमिका अत्यंत निर्णायक ठरते. AI ची एंट्री होते इथे. हो. जेव्हा हा कच्चा आणि गुंतागुंतीचा डेटा AI सिस्टीमकडे पाठवला जातो, तेव्हा खऱ्या प्रक्रियेला सुरुवात होते. याला आपण मशीन लर्निंग म्हणतो. इंजिनियर्सनी या AI सिस्टीमला हजारो लाखो तासांचा डेटा देऊन प्रशिक्षित केलेलं असतं. म्हणजे AI ला आधीच शिकवलं जातं की नक्की काय शोधायचंय. तंतोतंत. AI ला माणसांच्या 2 पायांवर चालण्याच्या पद्धतीचा मायक्रो डॉपलर इफेक्ट ओळखायला शिकवला जातो. मायक्रो डॉपलर इफेक्ट. हो. त्यामुळे जेव्हा AI तो डेटा तपासतं, तेव्हा त्याला लगेच समजतं की पंखा फिरण्याची हालचाल ही एकाच लयीत आणि यांत्रिक आहे. कुत्र्याची हालचाल ही 4 पायांची आहे आणि जमिनीच्या जवळ आहे. पण माणसाची हालचाल पूर्णपणे वेगळी आहे. AI त्या गोंधळातून अचूकपणे मानवी चालण्याचा पॅटर्न वेगळा काढतं. हे तर अविश्वसनीय आहे. आणि याच प्रगत तंत्रज्ञानाला आता हुफाय म्हणजेच हू इज ऑन वायफाय असं नाव देण्यात आलं आहे. कोणत्याही कॅमेराशिवाय केवळ अदृश्य लहरी आणि AI यांच्या मदतीने माणसांची ओळख पटवणं हा यामागचा मूळ उद्देश आहे. हुफाय हे नाव खूपच रंजक आहे. म्हणजे राउटर हे डोळ्यांसारखं काम करतं, जे लहरी गोळा करतं, आणि AI हे मेंदूसारखं काम करतं, जे त्या लहरींचा अर्थ लावतं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर असंच आहे. हे ऐकायला जेवढं थ्रिलिंग आहे तेवढंच थोडं अस्वस्थ करणारही वाटू शकतं. पण आपण याच्या प्रत्यक्ष उपयोगाकडे येऊया. हो, नक्कीच. समजा घरातल्या राउटरला ओळखता येतंय की घरात कोण आहे, पण याचा नेमका फायदा काय? आपण स्मार्ट होम्सबद्दल ऐकतो, जिथे एखादी व्यक्ती दरवाजातून आत आली की तिची ओळख पटवून लाईट्स लागतील किंवा AC चालू होईल. पण खरं सांगायचं तर फक्त AC चालू करण्यासाठी किंवा गाणी लावण्यासाठी एवढ्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करणं थोडं वरवरचं वाटत नाही का? यामागे नक्कीच काहीतरी मोठे आणि गंभीर उद्देश असले पाहिजेत. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलात. लाईट्स आणि AC आपोआप चालू होणं ही केवळ एक सोय म्हणू शकतो. बरोबर. पण तंत्रज्ञान कंपन्या या संशोधनावर एवढा पैसा आणि वेळ खर्च करत आहेत, ते केवळ या छोट्या सोयीसाठी नक्कीच नाहीये. मग याचा मुख्य उद्देश काय आहे? या तंत्रज्ञानाचे खरे आणि अत्यंत गंभीर मूल्य आरोग्य क्षेत्रात दडलेली आहे. आणि विशेषतः वृद्धांच्या काळजीत, जिथे हे तंत्रज्ञान अक्षरशः लोकांचे जीव वाचवू शकते. एक मिनिट, जीव वाचू शकते ते कसं काय? आजच्या काळात अनेक वृद्ध लोक एकटे राहतात. त्यांच्या सुरक्षिततेची सतत चिंता असते. हो, मुलं बाहेरगावी असतात. अगदी. समजा एखाद्या घरात एक वृद्ध व्यक्ती राहत आहे आणि ती अचानक चक्कर येऊन पडली. आता या घटनेकडे वायफाय आणि AIच्या नजरेतून पाहूया. जेव्हा एखादी व्यक्ती सामान्यपणे चालत असते, तेव्हा वायफाय लहरींच्या परावर्तनाचा एक संथ आणि लयीत जाणारा पॅटर्न असतो. पण जेव्हा ती व्यक्ती अचानक खाली पडते, तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे शरीराचा वेग अचानक वाढतो, ज्याला आपण सडन ॲक्सेलरेशन म्हणतो. बरोबर. या अनपेक्षित आणि वेगवान हालचालीमुळे वायफाय सिग्नल्सच्या तरंगांमध्ये एक प्रचंड मोठी आणि गोंधळलेली लाट निर्माण होते. अच्छा. आणि AI सिस्टम हा अनपेक्षित बदल सेकंदाच्या काही हजाराव्या भागात ओळखते. म्हणजे पडण्यामुळे जो लहरींचा एक वेगळाच स्फोट तयार होतो, तो AIला लगेच समजतो. होय. आणि ती व्यक्ती पडली आहे असा अचूक निष्कर्ष काढून ही सिस्टीम तात्काळ रुग्णालयाला, डॉक्टरांना किंवा नातेवाईकांना इमर्जन्सी अलर्ट पाठवू शकते. अरे बापरे, हा मुद्दा खरोखरच विचार करण्यासारखा आहे. कारण जेव्हा आपण अशा प्रकारच्या सुरक्षेचा विचार करतो, तेव्हा सर्वात पहिला उपाय म्हणून आपण CCTV कॅमेरे लावण्याचा विचार करतो. हो, जे खूप सामान्य झालंय आता. पण बेडरूममध्ये किंवा बाथरूममध्ये कॅमेरा लावणं हे खूपच अवघड आणि प्रायव्हसीचा भंग करणारं असतं. अगदी बरोबर. सतत कोणाची तरी आपल्यावर नजर आहे ही भावना अत्यंत अस्वस्थ करणारी असते. त्या तुलनेत कॅमेराचा अजिबात वापर न करता केवळ अदृश्य सिग्नल्सच्या आधारे हालचालींवर लक्ष ठेवणं हे खूपच सन्मानजनक वाटतं मला. आणि हाच या हुफाय तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा विजय आहे.
तंत्रज्ञानाचा हा असा उपयोग आहे जो मानवी मूल्यांना आणि आत्मसन्मानाला जपतो. यात कोणाचंही चित्रीकरण होत नाही, कोणतेही व्हिडिओ किंवा फोटो रेकॉर्ड केले जात नाहीत. फक्त लहरींचे पॅटर्न्स मोजले जातात, जे मानवी डोळ्यांना समजण्यासारखे नसतात. बरोबर. म्हणूनच वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रात याला एक मोठ्या क्रांतीच्या रूपात पाहिलं जात आहे. हे सगळं ऐकायला खूपच सकारात्मक आणि आशादायी वाटतं. पण मला वाटतं आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि आव्हानात्मक मुद्द्याकडे वळायला हवं. प्रायव्हसी. होय. प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात, तशीच या तंत्रज्ञानाचीही एक दुसरी बाजू आहे. जर इंटरनेटचे हे अदृश्य सिग्नल्स माणसांचे अस्तित्व आणि त्यांच्या हालचाली इतक्या अचूकपणे उघड करत असतील, तर अशा जगात आपण स्वतःला लपू तरी कसे शकतो? हा खूपच गंभीर प्रश्न आहे. म्हणजे बघा ना, आपण नेहमीच्या जगात पडदे ओढून किंवा दरवाजा बंद करून स्वतःला जगापासून वेगळं करू शकतो. पण वायफाय सिग्नल्स तर लाकडी दरवाजे आणि विटांच्या भिंतींच्याही आरपार जातात. हो, त्यांना भिंती अडवू शकत नाहीत. मग जर प्रत्येक वायफाय सिस्टम लोकांची इतक्या अचूकपणे ओळख करू लागली, तर प्रायव्हसी किंवा गोपनीयतेचं काय होणार? यामुळेच या संपूर्ण विषयातील सर्वात कळीचा आणि महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. तंत्रज्ञान जेवढं शक्तिशाली बनतं, तेवढंच त्याचे धोकेही वाढतात. नक्कीच. आजच्या या साहित्यामध्ये अत्यंत स्पष्टपणे नमूद केले आहे की प्रायव्हसी हा या तंत्रज्ञानाशी जोडलेला भविष्यातील सर्वात मोठा वादाचा मुद्दा असणार आहे. कारण जेव्हा आपण म्हणतो की सिस्टीम ओळख पटवू शकते, तेव्हा ती माहिती कुणाकडे जाते आणि ती कशी वापरली जाते हे ठरवणारे नियम सध्या तरी अत्यंत प्राथमिक अवस्थेत आहेत. बरोबर आहे तुमचं. कारण एखादी व्यक्तीची चालण्याची पद्धत, तिची उंची, शरीराची रचना हा अत्यंत खाजगी डेटा आहे. हो, अगदी बायोमेट्रिक डेटासारखा. समजा एखादी व्यक्ती एखाद्या मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये गेली किंवा एखाद्या अनोळखी ऑफिसमध्ये गेली. तिथला जो पब्लिक वायफाय राउटर आहे, तो फक्त फ्री इंटरनेट देत नसेल. तो कदाचित डेटाही गोळा करत असेल. हो, तो कदाचित एआयच्या मदतीने हे टिपत असेल की ती व्यक्ती नक्की कोण आहे, ती कोणत्या दुकानात किती वेळ थांबली, तिच्या चालण्याची गती काय होती, आणि हे सगळं त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय म्हणजे विदाऊट कन्सेंट रेकॉर्ड होत असेल. आणि हाच तो मोठा संघर्ष आहे जो भविष्यात अटळ आहे. एका बाजूला तंत्रज्ञानाचा विकास आहे आणि त्यातून मिळणारी सुरक्षितता आहे, जसे की आपण मगाशी बोललो, वृद्धांचा जीव वाचवणे. हो, ते तर आवश्यकच आहे. आणि दुसऱ्या बाजूला मानवी गोपनीयतेचा अत्यंत मूलभूत हक्क आहे. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद अत्यंत भक्कम आहेत. बरोबर. ज्या लोकांना सुरक्षितता आणि सोय हवी आहे ते या तंत्रज्ञानाचे नक्कीच स्वागत करतील, पण जे गोपनीयतेबाबत जागरूक आहेत ते अशा प्रकारच्या अदृश्य पाळत ठेवणाऱ्या सिस्टम्सवर कडक निर्बंध लादण्याची मागणी करतील. आणि यात कोणीही पूर्णपणे चूक किंवा बरोबर नाहीये. अगदी. तंत्रज्ञान कधी स्वतःहून वाईट किंवा चांगले नसते. मानवी समाज त्याचं नियमन कसे करतो यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात. हे अगदी खरं आहे. म्हणजे आपल्याला कॅमेरे दिसत नाहीत म्हणून आपण सुरक्षित आहोत या भ्रमात आता राहता येणार नाही. अजिबात नाही. आपलं डिजिटल पाऊलखुणांचं जाळं आता भौतिक जगातही अदृश्यपणे पसरत चाललं आहे. अगदी बरोबर. आणि या बदलाची गती खूप वेगवान असणार आहे. का? म्हणजे त्यासाठी काही नवीन उपकरणांची गरज नाहीये का? नाहीये. हेच तर सर्वात आश्चर्यकारक आहे. तुमच्या घरात आधीपासूनच असलेला राउटर फक्त एक सॉफ्टवेअर अपडेटद्वारे हे सर्व करू शकणार आहे. अरे बापरे, फक्त एक अपडेट? होय, हार्डवेअर आधीच तिथे आहे, फक्त सॉफ्टवेअर बदलायची गरज आहे. बापरे, हे तर खरोखरच विचार करायला लावणार आहे. तर आत्तापर्यंतच्या या संपूर्ण विश्लेषणाचा निष्कर्ष काढायचा झाल्यास आपण असं म्हणू शकतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि वायरलेस टेक्नॉलॉजी या दोन वेगळ्या मानल्या जाणाऱ्या शाखा आता अत्यंत वेगाने एकत्र येत आहेत. हो, त्यांचं हे एकत्रीकरण खूपच प्रभावी आहे. आणि या एकत्रीकरणातून भविष्यातील घरे, हॉस्पिटल्स आणि सार्वजनिक ठिकाणे पूर्णपणे बदलणार आहेत. ज्या राउटरकडे आपण फक्त इंटरनेट स्पीड कमी झाल्यावर रागाने बघतो, तो राउटर आता एक विचार करणारा, माहितीचे विश्लेषण करणारा आणि माणसांना ओळखणारा मेंदू बनणार आहे. हा सारांश अगदी अचूक आहे. ही केवळ एक तांत्रिक प्रगती नाहीये, तर मानवी भवतालाची एक नवीन व्याख्या आहे. नक्कीच. हे सगळं खरोखरच चक्रावून टाकणारं होतं. आपण ज्या अदृश्य जाळ्याबद्दल सुरुवातीला बोललो होतो, ते जाळं आता किती खोलवर रुजलेलं आहे हे स्पष्टपणे जाणवू लागलं आहे.
उंची आणि चालण्याची पद्धत ओळखून एखादी व्यक्ती कोण आहे हे सांगू शकतो. पण जर आपण या तंत्रज्ञानाची पुढची पायरी ओलांडली, म्हणजे जर भविष्यात आपल्या घरातले हेच वायफाय राउटर केवळ चालण्याची पद्धत नाही तर श्वास घेण्याची गती, हृदयाचे ठोके आणि सूक्ष्म हालचाली टिपू लागले, तर काय होईल? बापरे, हे खूपच डीपर आहे. हो ना, आपण उदास असतो तेव्हा साहजिकच आपले खांदे थोडे झुकलेले असतात, आपली पावले जड होतात. जेव्हा आपण ताणात असतो तेव्हा आपला श्वास उथळ आणि जलद होतो. बरोबर. जर त्या अदृश्य सिग्नल्सने आणि एआयने हे सूक्ष्म बदल टिपले आणि ओळखले की घरातली व्यक्ती सध्या डिप्रेशनमध्ये आहे किंवा रागात आहे, तर मग त्या अत्यंत वैयक्तिक मानवी भावनांच्या डेटाचा मालक कोण असेल, ज्यावर आपण सर्वांनी विचार करायला हवा.